आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर. श्रोते हो, वेळ झाली आहे कृषीविषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर होणारा कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी या कार्यक्रमात शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत आणि माधुरी केस्तीकरचा नमस्कार. अरे सुन तो. मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी सौतन को. किसको? अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिससे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं. अच्छा ये बात है. हाँ क्यों, क्या हुआ? अब बात नहीं होती क्या? अब तो झट से बात हो जाती है. ऐसा क्या? हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो. वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया. अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म. हाँ. तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है. कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर. आजच्या कृषी संवादमध्ये शेवग्याचे आरोग्यदायी गुणधर्म आणि मूल्यवर्धित पदार्थ याविषयी जाणून घेऊया. कणेरी कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शाखेच्या शास्त्रज्ञ प्रतिभा ठोंबरे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत करतायत तेजा दुर्वे. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, शेवगा आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असतो आणि तितक्याच सहजपणे त्याचे आरोग्यदायी गुणधर्म, त्याच्या मूल्यवर्धनाचा फायदा सुद्धा आपण घेऊ शकतो. आरोग्यदायी गुणधर्म नेमके कुठले आहेत, त्याचे विशेष फायदे कुठले आहेत आणि ते फायदे कसे घ्यायचे याचीच आज आपण किसानवाणी कार्यक्रमात माहिती घेणार आहोत. ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रतिभा ठोंबरे मॅडम. त्या गृहविज्ञानाच्या शास्त्रज्ञ आहेत आणि सध्या कणेरी मठ इथल्या सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रात त्या कार्यरत आहेत. तर स्वागत करूया त्यांचं आपल्या कार्यक्रमात. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. प्रत्येक वेळेस तुमच्याकडे वेगवेगळे विषय असतात आणि त्या विषयाचे तुम्ही विविधांगी उपयोग आम्हाला सांगत असता, विविधांगी माहिती आम्हाला सांगत असता. तर आज तुम्ही शेवगाची निवड केलेली आहे आणि त्याचे फायदे काय आहेत, कशा प्रकारे ते फायदे घ्यायला पाहिजेत याची माहिती तुम्ही आम्हाला सांगणार आहात. नक्की. तर सुरुवातीला शेवग्याविषयी तुम्ही काय सांगाल? मृगाच्या दिवशी आपण शेवग्याची भाजी करतो. ते एकच दिवस आपण शेवग्याची भाजी करतो आणि वर्षभर आपण शेवग्याला विसरून जातो. खरंय. तर असं सगळ्याच महिला, मी ज्या ज्या महिलांना भेटलेली त्या महिला म्हणतात फक्त आम्ही एक दिवस वापर करतो आणि त्यानंतर आम्ही करत नाही. कारण तो मान आहे. मान का ठेवलेला आहे? कारण तो आपल्या ॲटलिस्ट वर्षातून एक वेळेस तरी आपल्या आहारामध्ये आपण घ्यावं, आपण विसरून जाऊ नये. जर आपण शेवग्याची जर पार्श्वभूमी बघितली तर शेवग्याचे शास्त्रीय नाव मोरिंगा ओलेफेरा असे आहे आणि ते भारतातील बहुतेक उष्ण आर्द्र हवामान या सगळ्या भागामध्ये ह्या शेवग्याची झाडे येतात आणि याची शेतीही केली जाते. आणि हा वृक्ष जवळपास 10 मीटर उंचीपर्यंत वाढतो आणि हा आपल्याला घरी, शेतात, कुठंही आपल्याला ह्याची लागवड करता येते. आणि ह्या शेवग्याचे पानेच नाही तर फुलं, फळं, बिया, साली, मूळ अशा सगळ्याच गोष्टी आपल्याला उपयोगात येतात. ह्याचे आयुर्वेदिक औषधीही आपल्याला तयार करता येतात. तर एवढेच नव्हे तर ह्याचा उपयोग आपल्याला आहारामध्येही करता येतात. तसं बघितलं तर शेवगा सहज उपलब्ध आहे. अनेकांच्या परसबागेत असतो, दारात असतो आणि त्याला काही इतर झाडांसारखी खूप निगा राखावी लागते असंही काही नाही. पण तरी सुद्धा त्याचे इतके विविधांगी उपयोग आहेत, औषधी गुणधर्म आहेत. पण आपल्याला तेवढी माहिती नसल्यामुळे आणि आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये ते नसल्यामुळे थोडंसं दुर्लक्ष ह्याच्याकडे झालेलं आहे. बरोबर. तर शेवग्याचं पोषण मूल्य काय आहे, कुठले कुठले पौष्टिक गुणधर्म आहेत? शेवग्याच्या झाडाच्या सगळे पार्ट हे आपल्याला उपयोगासाठी आहेत. जर आपण शेवग्याच्या हिरव्या पानाचं जर आपण बघितलं, 100 ग्राम हिरव्या पानामध्ये आणि वाळलेल्या पानामध्ये पोषक घटकाचे प्रमाण जर आपण बघितले, संत्र्यापेक्षाही अधिक क जीवनसत्व त्यामध्ये आहे आणि गाय आणि म्हशीच्या दुधापेक्षाही अधिक कॅल्शियम आणि प्रथिने त्यामध्ये आहेत. आणि जर प्रथिन्याचं जर बघितलं तर गाजरापेक्षा अधिक ह्यामध्ये प्रथिने आहेत. आणि गाजर आपण म्हणतो की व्हिटॅमिन ए हे जास्त आहे गाजरामध्ये, पण गाजरापेक्षा जास्त व्हिटॅमिन ए ह्या ज्या शेवग्याच्या पानामध्ये आहे. आणि वाळलेल्या शेवग्याच्या पानामध्ये पालकापेक्षा अधिक प्रमाणात लोह आहे
आणि केळीपेक्षा अधिक मात्रामध्ये ह्यामध्ये पोटॅशियम आहे. आपण म्हणतो ना केळी हे पोटॅशियमचा जास्त सोर्स आहे, पण केळीपेक्षा जास्त पोटॅशियम हे शेवग्याच्या पानामध्ये आहे. तर शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेले बरेचसे पोषक तत्व या शेवग्याच्या पानामधून आपल्याला मिळतात. त्यामुळे हे शेवग्याचे पान आपल्याला आहारामध्ये ह्याचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. आता ह्याचे जर पोषक तत्व बघितले आपण प्रत्येकी 100 ग्राम, तर मी तुम्हाला त्याच्या ताजी पाने आणि वाळलेल्या पानामध्ये सांगते दोघांमध्ये. त्यामध्ये जर आपण ऊर्जा बघितली तर 92 किलो कॅलरी हे ताजी पानामध्ये आणि 329 किलो कॅलरी हे वाळलेल्या पानामध्ये असते. आणि प्रथिने 6.7 ग्राम ताजी पानामध्ये आणि वाळलेल्या पानामध्ये 29.4 ग्राम प्रथिने आहेत ह्यामध्ये. तर स्निग्ध पदार्थ जर बघितले आपण 1.7 ग्राम हे ताजी पानामध्ये आणि 5.2 ग्राम हे वाळलेल्या पानामध्ये आहे. आणि जीवनसत्व B1 हे जर आपण बघितलं तर 0.06 मिलीग्राम हे ताजी पानामध्ये आणि 2.02 मिलीग्राम हे वाळलेल्या पानामध्ये आहे. आणि जीवनसत्व B2 जर बघितलं 0.05 मिलीग्राम हे आपल्याला ताज्या पानामध्ये आणि 21.3 मिलीग्राम हे वाळलेल्या पानामध्ये आपल्याला मिळतं. आपण जर जीवनसत्व क ज्याला आपण व्हिटॅमिन सी म्हणतो तर ताज्या पानामध्ये 220 मिलीग्राम आहे आणि वाळलेल्या पानामध्ये 15.8 मिलीग्राम आहे. तसं जर आपण जीवनसत्व क बघितलं आपल्या शरीराला ह्याची महिलांना 60 मिलीग्रामची गरज आहे आणि पुरुषांना 80 मिलीग्रामची गरज आहे. आणि जर ज्या माता गरोदर आहेत त्यांना 15 मिलीग्राम जास्त आणि ज्या स्तनदा माता आहेत त्यांना 50 मिलीग्राम जास्त लागतं नॉर्मल स्त्रियांपेक्षा. तर जीवनसत्व बघा हे आपल्याला जेवढं लागतं 4 पट जास्त ह्यामध्ये आहे. बरोबर. तर आपण ह्याचा जर 25 ग्राम जरी उपयोग केला आहे ताज्या पाण्याचा आपल्या आहारामध्ये तरी आपल्याला एका दिवसाचं जे जीवनसत्व क लागतं ते आपल्याला ह्यातून मिळू शकतं. तर एवढा स्वस्त असलेला हा सोर्स आहे. आता पुढे बघूया आपण जीवनसत्व ई. तर 448 मिलीग्राम जीवनसत्व ई हे ताज्या पानामध्ये आणि 10.8 मिलीग्राम वाळलेल्या पानामध्ये. कॅल्शियम जर बघितलं आपल्याला एका दिवसात 600 मिलीग्राम कॅल्शियम आपल्या शरीराला लागते एका स्त्रीच्या. तर ह्यामध्ये 100 ग्राममध्ये 440 मिलीग्राम कॅल्शियम एका 100 ग्राममध्ये आहे. आणि जर आपण वाळलेल्या पानामध्ये जर बघितलं 2185 मिलीग्राम हे वाळलेल्या 100 ग्राम पानामध्ये कॅल्शियम आहे. तर बघा आपल्याला 600 मिलीग्रामचीच गरज आहे. तर किती आपल्याला घ्यायची गरज आहे तुम्ही बघू शकता. तर मॅग्नेशियम जर बघितलं तर 42 मिलीग्राम हे ताजी पानामध्ये आणि 448 मिलीग्राम हे वाळलेल्या पानामध्ये. तर असे पोटॅशियम पण 259 मिलीग्राम हे ताज्या पानामध्ये आणि 1236 मिलीग्राम हे वाळलेल्या पानामध्ये पोटॅशियम आहे. लोह जर बघितलं 25.6 मिलीग्राम हे वाळलेल्या पानामध्ये. एवढा हा पोषक तत्वाचा मला वाटते खजिना आहे हे शेवगा. पण आपण ह्याला खूप दुर्लक्ष करतो आणि स्वस्तमध्ये आहे. आणि जर कुठलाही तुम्ही बाहेरचं कुठल्याही झाडाचं तोडून आणला तर तो फ्री ऑफ कॉस्टमध्ये. ते म्हणतात ना आपल्याला एखादी गोष्ट जर फ्रीमध्ये मिळत असेल तर त्याची व्हॅल्यू राहत नाही आपल्याला. म्हणून वेगवेगळ्या कंपन्या ह्यामध्ये येत आहेत. त्याचं मी तुम्हाला पुढे सांगेल. ह्यामध्ये व्यवसाय पण करता येईल. बरोबर. पण फ्रीमध्ये आहे म्हणून ह्याची व्हॅल्यू नाहीये. आणि जर आपण हे खरंच आपण आपल्या आहारामध्ये ह्याचा उपयोग केला ना तर मला वाटत नाही आपल्याला कुठल्या दवाखान्यात किंवा कुठं आपल्या वेगळ्या मेडिसिनसाठी आपल्याला पैसे खर्च करायची गरज आहे. अगदी बरोबर. आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं की या वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागांचे औषधी गुणधर्म आहेत आणि आत्ताच तुम्ही सांगितलं की वाळलेल्या पानांचे सुद्धा औषधी गुणधर्म आहेत. हो. त्याचे ज्याच्या बिया पण आहे त्याच्या शेंगा पण आहे. त्या मी तुम्हाला ह्याच्या आरोग्यदायी गुणधर्मामध्ये तुम्हाला सगळे डिटेलमध्ये सांगते. आपण बघूया पुढे आरोग्यदायी गुणधर्म. पचनक्रिये संबंधित जे आजार आहेत त्याच्या शेवग्याच्या सेवनाने ते नष्ट होतात. जे आपल्याला बऱ्याचशा लोकांना पचनाचे समस्या असतात तर त्यांनी शेवगाचा पानं जर आहारामध्ये घेतले तर त्याच्या पचनाचे जे आजार आहेत ते कमी होतील हळूहळू. आणि शेवग्याच्या पानामध्ये 220 मिलीग्राम जीवनसत्व क असल्यामुळे त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही चांगली होती आणि वेगवेगळ्या आजारांपासून त्यांचा बचाव होऊ शकतो. आणि अजून शेवग्याच्या पानामध्ये लोहाचे प्रमाणही चांगले असल्यामुळे आपले हिमोग्लोबिन रक्तातील हिमोग्लोबिन वाढून आपल्या जे रक्तक्षय जर एखाद्या महिलेला असेल तर ते कमी होण्यास पण मदत होते. तर जर दस्त कावीळ या आजारासारखे पण जर आजार असतील तर शेवग्याच्या ताजा पानाचा जर रस रोज 1 चमचा जर मधामधून घेतला किंवा नारळाच्या पाण्यासोबत एकत्र करून घेतला तर त्यांना आराम मिळू शकतात. आणि शेवग्याचा पाचक गुणधर्मामुळे अन्न पचते आणि आतड्यात पण त्यांना उत्तेजन मिळते आणि पोट साफ होते. जठरांचे कर्करोग वगैरे हे टाळण्यासाठीही शेवग्याचा पानांचा खूप उपयोग होतो. आणि लहान मुलांमध्ये जर कुपोषणाचे जे प्रमाण आता वाढत चाललेले आहे ते पण कमी करण्यासाठी आपल्याला ह्याचा खूप मदत होऊ शकते. आणि शेवग्याची पाने बिया आणि शेंगाही त्या अँटीफंगल अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल असल्यामुळे शरीरातील
जंतुसंसर्ग हे कमी होण्यासाठी ह्याची खूप मदत होते. आणि जर गळ्यात सूज येणे किंवा खरूज येणे किंवा असं वाताचं जे प्रमाण जास्त एखाद्याला जर असेल तर शेवग्याची पानं ह्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. आणि एखाद्याच्या डोक्यात जर कोंडा होत असेल, आता बऱ्याचशा महिलांना हे समस्या खूप उद्भवतात, कोंडा होणे, केस गळणे, केस पांढरी होणे, होय. हे खूप जास्त समस्या महिलांमध्ये येतात. तर जर याचा रस जर आपण ताज्या पानांचा रस काढून जर आपण त्याची मालिश जर केसांमध्ये केली तर केस गळणे किंवा केसातली जो कोंडा आहे तो कालांतराने कमी होण्यास मदत होते. कारण शेवग्याच्या पानात झिंकचे जे प्रमाण आहे हे चांगले आहे आणि झिंक हे केसांना पाहिजे असतं. तर त्यामुळे केस गळती थांबवून केस वाढीसाठीही मदत होऊ शकतो हे शेवग्याच्या पानामुळं. आणि ह्यामध्ये जर कोणाला मूतखडा किंवा मधुमेह किंवा हृदयरोग, कर्करोग अशा ह्या गंभीर आजारापासूनही बचाव होऊ शकतो. शेवग्याचे पान, शेवग्याच्या बिया आणि शेवग्याच्या पालांचा रस घेतला तर ह्या आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. एवढंच नव्हे तर शेवग्याच्या पानामध्ये जीवनसत्व अ, क, ई हे असल्यामुळे हे सौंदर्यवर्धक आहेत. हे जे जीवनसत्व आहेत हे सौंदर्यवर्धक आहेत. तर त्यामुळे डोळे चांगले राहणे, त्वचा चांगली राहणे ह्यासाठीही खूप मदत होतो. आणि जर शेवग्याचे पावडर आपण तयार करून जर ते रोज सेवन केलं त्याचं, तर जो मानसिक ताणतणाव जो आपल्याला आता दैनंदिन जीवनात वाढत चाललेला आहे तोही कमी होण्यास आपल्याला मदत होतो. आणि ह्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे आपले दात आणि हाडे मजबूत होण्यातही खूप मदत होते. ह्या सगळ्या जे आपण वाळलेल्या बिया असो किंवा पाने असो, पावडर असो, ताजी पाने असो, हे जर आपण ह्याचे सेवन केले तर हे सगळे फायदे आपल्याला होऊ शकतात. वा, कारण इतके अगणित फायदे आहेत. हो. त्याच्या वेगवेगळ्या भागांपासून सुद्धा हे फायदे करून घेऊ शकतो. हो, हो. हे नेमकं कुठल्या स्वरूपात आपण त्याचं सेवन केलं पाहिजे? आता आपल्याला जे परंपरागत एक पद्धत माहिती आहे, जे आपण मृगाच्या दिवशी करतो त्याची भाजी करतो. एकतर ती डाळ भाजी करतो किंवा मग सुकी भाजी करून घेतो. तर त्याच्यासोबत जशी भाजी करतो, जसं आपण पालकचं वरण करतो तसंच शेवग्याचं पाणी घालून आपण त्याचं पालकचं वरणही करू शकतो. तर अजून ह्याचे पराठेही करू शकतो आपण. वा, शेवग्याच्या पानाचे पराठे मी नेहमी करते घरी माझ्या, तेही करू शकतो. आणि भजी करू शकतो ह्याची. आणि शेवग्याच्या पानाची चटणी करू शकतो, या पानांची भाजी, आणि सगळ्यात महत्त्वाचं या पानांचा चहा करू शकतो आपण. वा, जे आता ग्रीन टी म्हणून एक ट्रेंड चाललेला आहे ना, होय. तर ती ग्रीन टी आपण शेवग्याच्या पानांची करून आपल्या आहारात रोज ह्याचा उपयोग करू शकतो. जे लोक वजन कमी करायचंय, ज्यांना मधुमेह आहे, ज्यांना कर्करोग आहे किंवा मग असा कुठलाही गंभीर आजार असो, ते लोक रोज आपल्या आहारामध्ये जी आपण दुधाची चहा करून पितो त्याऐवजी जर शेवग्याच्या पानांचा चहा किंवा ग्रीन टी त्यांनी जर घेतली तर त्यांना अतिशय ह्याचा उपयोग होईल. त्याचं मी तुम्हाला त्याचं कसं करायचं ते सांगून देते. वा, तेच महत्वाचं आहे. हो. कारण आता तुम्ही एवढी उत्सुकता निर्माण केलेली आहे, तर तेही सांगून द्या. तर आपण शेवग्याची वाळलेली पाने घ्यायची, एक छोटा चमचा. पाने जर वाळवून ठेवली, कोणीही असो, शेवग्याच्या पाला वाळवून घरी एका बरणीमध्ये बंद करून ठेवला तर तो त्यांना कधीही उपयोगाला येऊ शकतो. तर ह्या शेवग्याच्या पानांचा चहा हे मोठमोठ्या कंपन्या हे विक्री करतात आणि आपल्याला फ्रीमध्ये आपल्या दारात मिळते, ते आपण घेत नाहीये. तर आपण शेवग्याच्या पानांचा जर चहा करायचा असेल आपल्याला, तर एक छोटा चमचा शेवग्याची वाळलेली पाणी घ्यायची आणि एक छोटा चमचा साखर. जर मधुमेह असेल तर साखर आपण स्किप करू शकता आणि साखर आवडीनुसार घालायचं आपण. आणि एक अर्धा चमचा निंबाचा रस लागेल त्याला. शेवग्याची पाने तोडून स्वच्छ धुवून घ्यावीत आणि ते चांगली वाळवून घ्यायची आपण. आणि त्यानंतर चहाच्या डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवल्यानंतर जेव्हा आपल्याला करायचं असेल तेव्हा एका भांड्यामध्ये पाणी गरम करून उकळून घ्यायचं आणि त्यामध्ये शेवग्याची वाळलेली पाणी घालायची आणि त्यामध्ये साखर घालून उकळून घ्यायचं. आणि हे सगळं मिश्रण उकळून झाल्यानंतर गाळून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घालायचा. आणि अतिशय टेस्टी हा चहा लागतो. आणि सगळे जे श्रोते ऐकतात त्यांनी एक प्रयत्न करून बघायला हरकत नाही. अगदीच, आणि खूप सोपी पद्धत आहे ही. त्याच्यासाठी काही फार विशेष तयारी करायला पाहिजे असंही नाहीये. हो, आणि ह्याची चव ही अत्यंत छान लागते. मी घेतलेली आहे. आणि जरी एखाद्याला ह्याच्या पदार्थाची जरी चव आवडत नसेल तर माझं म्हणणं आहे, आपण औषधी घेतोत ना, आपण औषधी कडू असो, आपल्याला आवडो नाही आवडो, आपण एखादा आजार झाल्यानंतर औषधी घेतो. पण माझं म्हणणं काय, तर ते औषधी नंतर घेण्यापेक्षा जर आपण अगोदरच आपल्या आहारामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शेवग्याचा वापर सुरू केला तर मला वाटत नाही की त्या कडू औषधी आपल्याला घेण्याची कधी वेळ येईल. अगदी बरोबर. हा. कारण आपल्यापैकी बरेच जण, जवळजवळ सगळेच जण नाईलाजानच औषध घेत असतात. हो. मग जर तो नाईलाज टाळण्याचा इलाज आपल्याकडे आहे हो. तर आपण ह्याचा का बरं विचार बरोबर. करू नये आणि
सहज हे सगळं आचरणात आणण्याच्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण माहिती सांगतो, बरोबर. पण आपली अपेक्षा ही आहे की ती तुम्ही आचरणात आणलं की त्याचा तुम्हाला लगेचच फायदा पण होऊ शकतो. आणि एवढंच नव्हे मॅडम, ह्यातून शेवग्याच्या पानाचा सूप पण करता येईल. जे आत्ताचं जे नवीन ट्रेंड, नवीन जनरेशन आहे त्यांना तो थोड्याशा मॉडर्न डिश आवडतात. बरोबर. जसे की शेवग्याच्या पानाचा सूप करता येतो, नमक पारे करता येतात आणि वेगवेगळ्या नवीन, जशी तुम्ही कढी करताय, कढीमध्ये पण शेवग्याचे पाने आपल्याला घालता येतात आणि शेवग्याच्या पानाचा खाकरा करता येतो, शेवग्याच्या पानाचे पापड करता येतात. अशा नवीन नवीन शेवग्याच्या पानाची चटणी करता येते आपल्याला. आणि वेगवेगळ्या अशा डिशेस आहेत, ज्या मॉडर्न डिशेस आहेत, ज्या आत्ताच्या ट्रेंड चालू आहे, त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये पिझ्झामध्ये पण तुम्हाला शेवग्याचे पान ॲड करता येतील. ॲज अ सॅलडमध्ये पण तुम्हाला शेवग्याचे पान ॲड करता येतात. अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये शेवग्याचे पान आपल्याला ॲड करता येतात. मस्त. तुम्ही हे सगळं सांगत होता तेव्हा एक प्रश्न मनात आला की हे सगळं आपण आपल्या कुटुंबासाठी आणि स्वतःच्या बरोबर. आरोग्यासाठी, आहारासाठी तर याचा वापर करूच, हो. पण ह्याच्या पुढे जाऊन जर याच्यातून काही उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होऊ शकत असतील तर त्याविषयी पण सांगा आणि मग सविस्तर आपण बघूया की कुठल्या प्रकारच्या उत्पन्नाच्या संधी आहेत. नक्कीच मॅडम, ह्यामध्ये प्रक्रिया उद्योग करता येईल आणि अगदी कमी लागत, कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये ह्याचा आपल्याला उद्योग सुरू करता येतो. जर एखाद्याची शेवग्याची शेती असेल तर त्याच्या शेंगा आपण काढून विक्री करतो, त्या पानांचं काही करतो, काहीच करत नाहीत. तर तो पाला ह्यांनी काढून वाळवून घेतला तर वाळवण्याच्या 2 पद्धती आहेत. एक तर सोलार ड्रायरमध्ये वाळवायचं आणि एक नॉर्मल उन्हामध्ये वाळवायचं. जर सोलार ड्रायरची व्यवस्था असेल तर सोलार ड्रायरमध्ये वाळवा, किंवा सोलार ड्रायर ह्यांना बनवून पण घेता येईल. साधा मल्चिंग पेपर, जर तुम्ही मल्चिंग पेपरचा एक 10x10चा किंवा छोटा पण तुम्हाला सोलार ड्रायर करून त्याच्यामध्ये वाळवता येईल. त्याचा फायदा असा आहे की त्याचा जो पानांचा कलर आहे तो कलर हिरवाच राहतो, पांढरट होत नाही आणि त्याचं जे काही न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहेत त्या टिकून राहतात जर सोलार ड्रायरमध्ये वाळवला तर. आणि एक दुसरी आहे तर उन्हामध्ये वाळवायचा, डायरेक्ट उन्हामध्ये वाळवला तर त्याचा कलर पांढरट होतो आणि जी आपल्याला जी ॲक्सेप्टेबिलिटी म्हणतो आपण ती थोडी कमी होती. तर त्यासाठी आपण त्याच्यावर, जर आपल्याकडे सोलार ड्रायर नसेल तर त्यावर एक पातळ कपडा आपण झाकून ठेवायचा. त्यामुळे त्याचा जो कलर आहे तो जात नाही आणि त्याच्यामध्ये जे काही पोषक तत्व आहेत ते पण निघून जात नाही डायरेक्ट उन्हामध्ये वाळवल्यामुळे. तर त्यामुळे पातळ एखादा कपडा त्यावर ठेवायचा, त्यामुळे ते सगळ्या गोष्टी टिकून राहतात. तर असं करून एक तर वाळवून त्याची आपण ग्रीन टी, रेडीमेड ग्रीन टी करून ह्याचा आपल्याला मोठा बिझनेस करता येतो. बऱ्याचशा कंपन्या ह्या करत आहेत आता, पण आपल्याला डोमेस्टिक लेवलला करता येईल. साधी गोष्टी, फक्त वाळवायचं आणि त्यामध्ये आपल्याला नंतर त्यामध्ये पाहिजे ते मसाले ॲड करायचे. हे एक झालं. त्यानंतर फक्त ह्याचे पावडर वाळवून पावडर तयार करून ह्याच्या कॅप्सूल्स तयार करता येतात. हां, आणि ह्या कॅप्सूल्स आपल्याला रोज आपण जर आपल्या जेवणामध्ये घेतल्या, जेवणाबरोबर ही एक कॅप्सूल घेतली आपण जेवणाच्या मधोमध, तर कारण ह्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे हे पचनाला पण मदत करते. एवढंच नव्हे, डायबिटिक ह्या सगळ्या लोकांना हे कॅप्सूल घेता येतात. इवन जो व्यक्ती नॉर्मल आहे त्या व्यक्तीला पण ह्या कॅप्सूल्स घेता येतात. तर ह्या कॅप्सूल्स करून पण आपण विक्री करू शकतो. इव्हन पापड्स जे आता नॉर्मल आपण मार्केटमध्ये परंपरागत जे पापड आणतो, तर आपण शेवग्याचे पापड पण मार्केटमध्ये आणू शकतो. तर हे पापड आम्ही बनवलेले आहेत, ह्याच्या कॅप्सूल्स बनवलेले आहेत आम्ही, आणि सोलार ड्राय करून ह्याची ग्रीन टी पण आम्ही केलेली आहे. एवढेच नव्हे, बिस्किट्समध्ये पण ह्याचा उपयोग करता येतो, ह्याची शेव करता येते, ह्याचे नमक पारे करता येतात आपल्याला. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामध्ये आपल्याला शेवग्याचा उपयोग करता येतो आणि ह्याचा व्यवसायही करू शकता येतो. मी जसं की सोलार ड्रायर म्हटलं किंवा पावडर बनवायचं, ह्याला काहीही इन्व्हेस्टमेंट जास्त नाही आहे. तर तुम्ही सोलार ड्रायर काय, तुम्ही जो आपण पॉलीहाऊससाठी जो पेपर वापरतो ना, तोच पेपर वापरायचा आणि घरच्या घरी तयार करायचा. आणि जी कपडा ठेवून सुकवायचा, ह्याच्यात काही मशिनरी, अशा खूप मोठ्या मशिनरी पाहिजेत, हे काहीही गरज नाही आहे आपल्याला. हां, कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप छान करता येतं. आणि मी पहिल्यांदा सजेस्ट करत, जर छोट्या लेवलला जर कोणी करत असेल तर कुठल्या मशिनरी घेऊन सुरू करा, मी म्हणत नाही आहे. जसं महिला घरी परंपरागत पापड करून विक्री करतात तसं त्यांनी त्यामध्ये फक्त शेवगा घालायची गरज आहे. बिस्किट्स, ज्या महिला ज्यांच्याकडे ओव्हन आहे, ज्यांच्याकडे आधीपासून बिस्किट्स तयार करतात, तर त्यामध्ये त्यांनी जर शेवगा घातला, हा थोडीफार चव ही बदलू शकते. मॅक्झिमम जो शेवगा आहे, तिखट जे काही पदार्थ होतात त्यामध्ये जास्त प्रमाणात हा बसतो. गोड पदार्थामध्ये ह्याचा उपयोग खूप कमी होतो आणि प्रयत्नही माझ्या मते करू नये, कारण ह्याची चव ही बदलती आणि जी ऍक्सेप्टेबिलिटी आहे ती कमी होती. तर तिखट पदार्थामध्ये चांगला
बसू शकतो. हा 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 आणि सूप पण मार्केटमध्ये आपण आणू शकतो. हा. सूप रेडीमेड आणि करून हे मार्केटमध्ये आणू शकतो. आणि खाकरा पण ह्याचा, जसं मी म्हटलं, खाकरा आपण करून स्पेशली हे जो ड्रमस्टिकचा खाकरा आहे, जो शेवग्याचा खाकरा आहे. आणि आत्ता शहरी भागामध्ये ह्याचं खूप जास्त लोकांमध्ये अवेअरनेस होते. लोकांना हे कळतंय की हा खरंच पोषक तत्व ह्याच्यामध्ये खूप जास्त आहे आणि आम्ही ह्याचा आहारामध्ये उपयोग करायला पाहिजे. आणि लोक मार्केटमध्ये ह्याचे प्रोडक्ट्स शोधत आहेत. आम्हाला शेवग्यापासून काय मिळतंय का. शेवग्याच्या बियांचं तेल पण मिळतंय बाजारामध्ये, ते पण अतिशय गुणकारी आहे. शेवग्याच्या सालीचं पावडर पण मिळते. आयुर्वेदामध्ये जर आपण बघितलं, जे कुठल्या आयुर्वेदिक हॉस्पिटल किंवा आयुर्वेदिकमध्ये, तर ह्याचा खूप जास्त प्रमाणात उपयोग होतो शेवग्याचा. आणि हे लोक रिकमेंड पण करतात. बरोबर बरोबर. तर मॅडम, शेवगा जो आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, सहज उपलब्ध आहे आणि कितीतरी वेळा आपण वापरतोही, पण आत्ता तुम्ही जी माहिती सांगितली त्याचे विशेष गुणधर्म आणि ते किती विविध प्रकारे आपल्याला वापर करता येतं, किती सहजपणे करता येतं, ही एक जागरूकता आता निर्माण झाली आहे. आणि तोच आपल्या आजच्या या कार्यक्रमाचा हेतू होता. आपण अशी अपेक्षा जरूर करू शकतो की आपले शेतकरी बंधू भगिनी शेवग्याचा त्यांच्या आहारात वापर करतीलच, शिवाय उत्पन्नाच्या संधींचा सुद्धा ते फायदा घेऊ शकतील, प्रयत्नशील राहतील. तर आज आपण आमच्या या कार्यक्रमात आलात, शेवग्याचे आरोग्यदायी गुणधर्म आणि मूल्यवर्धित पदार्थ कशा प्रकारे तयार करता येतील याची माहिती दिली. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, आपण इथं मला बोलवलं आणि इथं सगळ्यांना जागरूकतेसाठी तुमच्या कार्यक्रमामध्ये मला तुम्ही संधी दिली, त्याबद्दल मी पण आपले आभार मानते. तर मंडळी, किसानवाणी कार्यक्रमात आज आपण शेवग्याचे आरोग्यदायी गुणधर्म आणि मूल्यवर्धित पदार्थांविषयी माहिती घेतली. ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत होत्या गृहविज्ञानाच्या शास्त्रज्ञ प्रतिभा ठोंबरे मॅडम. सध्या त्या कणेरी मठ इथल्या सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रात कार्यरत आहेत. शेवग्याचे आरोग्यदायी गुणधर्म आणि मूल्यवर्धित पदार्थ याविषयी कणेरी कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शाखेच्या शास्त्रज्ञ प्रतिभा ठोंबरे यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. आत्मनिर्भर किसान, भारत की शान. उत्पादन में आत्मनिर्भर होने के साथ साथ फसल की कटाई के उपरांत उपज की हानि को रोकने, ग्रामीण क्षेत्रों में रोजगार सृजन करने और बीज से बाजार तक के विजन को मजबूती देने के उद्देश्य से 1 वर्ष पूर्व माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने एक महत्वाकांक्षी केंद्रीय योजना एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंड की शुरुआत की. इस आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर से कृषि आधारित उद्योग लगाने में एक बहुत बड़ा बदलाव आएगा और बहुत बड़ी गति आएगी. साथियों, अब हम उस स्थिति की तरफ बढ़ रहे हैं जहां गांव के कृषि उद्योगों से फूड आधारित उत्पाद शहर जाएंगे और यही तो आत्मनिर्भर भारत अभियान का संकल्प है. एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंड से पात्र लाभार्थी गोदामों का निर्माण कर सकते हैं, छटाई या ग्रेडिंग इकाई, पैकिंग हाउस, सप्लाई चेन और कोल्ड चेन जैसी सुविधाएं या फिर प्राथमिक कृषि प्रसंस्करण केंद्र की स्थापना कर सकते हैं. इस योजना के तहत पात्र लाभार्थियों को 2 करोड़ रुपए तक के ऋण पर अधिकतम 7 वर्ष के लिए ब्याज में 3% तक की छूट दी जा रही है. ऋण पुनर्भुगतान के लिए 6 महीने से 2 वर्ष तक मोरेटोरियम की सुविधा भी उपलब्ध है. इस योजना ने अब तक सफलता की कई मिसालें कायम की हैं, जैसे कि मध्य प्रदेश के लाभार्थी श्री विपिन त्रिपाठी ने एग्रीकल्चर वेस्ट से बायोफ्यूल बनाने का इनोवेटिव प्राइमरी प्रोसेसिंग सेंटर लगाया है. लोन मिलने की वजह से हम समय पर सारी मशीनों का प्रोक्योरमेंट और सारा सिविल वर्क टाइम पे करवा पाए, जिससे ये प्रोजेक्ट को लगाना संभव हो पाया. राजस्थान के लाभार्थी श्री यशवर्धन मुंद्रा ने सॉर्टिंग एंड ग्रेडिंग यूनिट लगाकर रोजगार के अवसर पैदा किए हैं. कर्नाटक की महिला उद्यमी श्रीमती ममता वी ने प्राइमरी प्रोसेसिंग सेंटर लगाकर प्रगति की नई राह चुनी है. राजस्थान के लाभार्थी श्री दिनेश भट्टर ने जीरे की प्रोसेसिंग यूनिट लगाकर आसपास के ग्रामीणों को आत्मनिर्भरता प्रदान की है. महाराष्ट्र के लाभार्थी श्री अनूप कुमार मोहता ने वेयर हाउस बनाकर अन्न भंडारण को सुनिश्चित किया है. आज देश के कोने कोने से किसान, कृषि उद्यमी, किसान उत्पादक संघ, प्राथमिक कृषि सहकारी समितियां, स्वयं सहायता समूह और कृषि उपज मंडियां इस योजना का लाभ उठा रहे हैं.
आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कृषीविषयक कार्यक्रम नियमित ऐकत रहा आणि आता मात्र या वळणावरती माधुरी केस्तीकरला निरोप द्या. पुन्हा आपली भेट उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून किसान वाणी या कार्यक्रमात. पण तोपर्यंत नमस्कार. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर होणारा कार्यक्रम किसान वाणी आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.